म्हणतात ते दिलं म्हणतात, बरोबर ना? ते काय मला उत्तर देणार? काय देणार? शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे, आम्हाला माहिती आहे. CCTV फुटेज काढा 30 डिसेंबरचं 4 वाजल्यानंतर CCTV फुटेज काढा. माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं CCTV फुटेज हे गायब केलेलं आहे. CCTV फुटेज गायब कसं होतं? विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं? भूषण गगराणी हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का? आणि मी कशाला म्हणतो, निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केलेली आहे, पण चौकशी सुरू झाल्यावर या प्रकरणात ज्या विधानसभा अध्यक्षांनी धमक्या दिल्या आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या, CCTV फुटेज गायब होत आहे. ही यंत्रणा यांची. महापालिका आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि ते जे आरोप आहेत त्या विभागाचे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. जळगावला उमेदवारांचं किडनॅपिंग केलं माघार घेत नाही म्हणून आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावली आणि बिनविरोध निवडून येण्यासाठी. ही जी स्पर्धा सुरू झाली या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची, ही फक्त धमक्या, पैशाचा वापर, ब्लॅकमेलिंग, दहशत काय करतात राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे निवडणूक आयुक्त? इतक्या मोठ्या